शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक योजना नगर परिषदेतर्फे राबवल्या जात असताना दुसरीकडे मात्र शहराचा वाढता व्याप बघता अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे। खोपोली शहरात पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आहे। भाजी मार्केट, बाजारपेठ, रुग्णालय, मंगल कार्यालय किंवा शाळेत गेल्यानंतर वाहने कुठे पार्क करायची ही सर्वात मोठी समस्या नागरिकांसमोर उभी टाकली असून त्यात सुधारणा करण्यासाठी नगर परिषद हतबल नसल्याचे दिसून येत आहे। शहरात आणि शहराबाहेर गल्लीबोळात आज मोठ्या प्रमाणात हॉटेल, कॅफे शॉप, चिकन, मटनची दुकाने, कपडे, किराणा मालाची दुकाने, छोटे मोठे मॉलसह विवाह समारंभासाठी मंगल कार्यालय बांधण्यात आली आहेत। मात्र यातील बहुतेक ठिकाणी पार्किंगची सोय नाहीये। शहरातील बाजारपेठेत तसेच भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी लोक वाहने घेऊन येत आहेत। आधीच रस्त्यांवर फेरीवाले आणि छोटे दुकानदार दुकाने थाटून बसल्याचे पार्किंगला जागा राहत नाही। त्यामुळे गाडी कुठे पार्किंग करावी असा प्रश्न लोकांसमोर उपस्थित होतो। पार्किंगची सुविधा नसल्याने कुठल्या तरी दुकानासमोर किंवा रस्त्यावर वाहने लावतात। अशा परिस्थितीत वाहतूक पोलीस अशा पार्किंगच्या ठिकाणी गाड्या ठेवल्यामुळे त्या उचलून घेऊन जातात किंवा जेमर लावत असतात आणि नागरिकांना मानसिक त्रासासोबत आर्थिक भुर्दंड बसतो। खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्याच्या निवासस्थान गेट पासून 50 मीटर डावीकडे व उजवीकडे नो पार्किंग असलेला फलक लावण्यात आलाय। मात्र या ठिकाणी ट्रक, टेम्पो, पिकअप, रिक्षा, कार यासारखी वाहने दिवसभर उभी असतात। या उभ्या वाहनांचा गेटवरील साहेबांच्या कर्मचाऱ्याला कोणताच त्रास होत नाही। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्थमय संबंध असल्याने या वाहनांना नियम नाहीयेत, पण दुसरी वाहने लागली की कर्मचाऱ्याचे पोट दुखायला लागते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पत्रकाराची गाडी रस्त्याच्या बाजूला दिसली की कर्मचारी धाव घेत येथे गाडी उभी करू नका, साहेबांची गाडी आहे, साहेब कधीही येतील, तुम्हाला नियम माहित नाही का, अशा शब्दात दमदाटी करतात। रस्त्याच्या कडेला पत्रकार आपल्या स्वतःच्या गाडीत 2-5 मिनिटे बसून फोनवर बोलत असताना मुख्याधिकारी साहेबांच्या गेटवरचाच कर्मचारी पत्रकाराला नो पार्किंग नियमाची भाषा सांगतो, तर गेट लगत उभी असलेली इतर वाहने पार्किंग मध्ये आहेत की नो पार्किंग मध्ये हे त्याला माहित नसते का? या कर्मचाऱ्याला पत्रकारांच्या गाडीची इतकी एलर्जी का? खोपोली शहरातील पार्किंगचे नियम फक्त पत्रकारांसाठीच आहेत का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। खोपोली शहरातील असे कोणते ठिकाणी अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण नाहीयेत। गेल्या 5 ते 6 वर्षात खोपोली शहराचा खेळखंडोबा झालाय। खोपोलीकरांच्या डोंगरभर समस्या आहेत। जिथे पहावे तिथे नियमांची खिल्ली उडवत कामे सुरू आहेत। मराठी शाळेसमोर बिंदासपणे कॉफी शॉप सुरू आहेत। या शॉप समोरील रस्त्यावर नो पार्किंग असल्याचे बोर्ड लावून नागरिकांना दमदाटी केली जात असून आम्ही भाईची माणसे आहोत आणि हजारो रुपये भाडे देतो, पोलिसही आमचे काहीच करू शकत नाही असा धाक लोकांना दाखवतात। या कॉफी शॉपला मुख्याधिकारी यांनी परवानगी दिली की पोलिसांनी? हे कॉफी शॉप चालवण्यासाठी नियम, अटी, शर्ती नाहीत का असा प्रश्न नागरिकांनी विचारलाय। खोपोली शहरात नगर परिषदेने कोणकोणत्या ठिकाणी नो पार्किंग लागू केली आहे, नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था कुठे केली आहे याची सविस्तर माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांनी द्यावी अशी मागणी न्यूज जर्नलिस्ट असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी केली आहे। शिवसत्ता टाइम्स साठी खलील सुर्वे, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।